तर आतापर्यंत तुम्ही आजाराच्या वेगवेगळ्या साथी पाहिल्या असतील। बुलढाण्यात मात्र एक विचित्र साथ आली आहे। बुलढाण्यातल्या शेगाव तालुक्यातील काही गावांमध्ये टक्कल पडण्याची साथ आली। अवघ्या 3 दिवसात रुग्णाला टक्कल पडत असल्यानं आरोग्य विभागही खडबडून जाग झालेला आहे। पाहूया त्यावरचा स्पेशल रिपोर्ट। बुलढाण्यातल्या गावांमध्ये विचित्र साथ। टक्कल पडण्याच्या साथीनं नागरिक हैराण। केस गळतीमुळे 3 दिवसात पडतं टक्कल। बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यातल्या काही गावांमध्ये विचित्र साथ पसरली आहे। ही साथ ताप थंडी अतिसाराची नाहीये, ही साथ आहे टक्कल पडण्याची। शेगाव तालुक्यातल्या बोंडगाव, कालवड, हिंगणा या गावात ही साथ आली आहे। या साथी जो सापडतो त्याचं 3च दिवसांमध्ये टक्कल पडतंय। ज्याला हा आजार झालाय त्याचे केस हातात सहज उपटता येतात। 3 दिवसात तब्बल 20 जणांच्या डोक्यावरील केस गायब झालेत। पहिल्या दिवशी डोक्याला खाज येते, दुसऱ्या दिवशी डोक्यावरील केस सहज हातात येतात, तिसऱ्या दिवशी डोक्याला टक्कल पडत असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे। टक्कल पडण्याच्या या साथीमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। 10 दिवसापासून माझ्या गावामध्ये एक अजब आजार पसरलेला आहे। त्याच्यात केस गळती होत आहे आणि गावामध्ये एवढं भीतीचं वातावरण पसरलं असून आणि जवळपास 20 पेशंटचे असे टक्कल पडले। एकदा केस गळती चालू झाली की 5 ते 6 दिवसात पूर्ण टक्कल होते। अचानक केस गळून टक्कल पडू लागल्यानं गावकरी रडवेले झाले। माझे केस 5 दिवस झाले गळून राहिले। आरोग्य विभागानं ही केस गळतीचं कारण शोधण्यासाठी प्रयत्न सुरू केले। गावातल्या पाण्याचे नमुने तपासण्यासाठी शेगावला पाठवण्यात आले। अचानक केस गळती काही रुग्णांमध्ये सुरू झालेली आहे। तर आरोग्य विभागातर्फे वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक व आशा यांच्यातर्फे सर्वेक्षण करण्यात आलेले आहे सर्व गावाचे। त्यामध्ये बोंडगाव, कालवड व कठोरा येथे अनुक्रमे 16, 13 व 7 केस गळतीचे रुग्ण आढळून आलेले आहेत। तर त्या अनुषंगाने आम्ही सदर नागरिक वापरत असलेला पाणी नमुना ह्या तपासणीसाठी शेगावला पाठवण्याच्या सूचना ग्रामपंचायतला दिलेल्या आहेत। केस गळतीच्या या साथीची आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दखल घेतली आहे। डॉक्टरांची एक विशेष टीम संबंधित गावात पाठवण्याचे आदेश त्यांनी दिले। त्या प्रकाराची वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे। आज पेपरमधून ज्या बघितलेल्या बातम्या आहेत त्या बघितल्यानंतर मी स्वतः डेप्युटी डायरेक्टरना सांगितलं की प्रत्यक्षामध्ये स्पॉट व्हिजिट करा। त्या संबंधित जे काय पेशंट्स असतील किंवा जे संबंधित व्यक्ती असतील त्या व्यक्तींच्या बरोबर डायलॉग केल्यानंतर आणि आमच्या आरोग्य विभागाच्या टीमच्या माध्यमातून योग्य ते ओपिनियन त्यांच्याकडून येईल। खरं म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल वस्तुस्थिती माहिती करून घेणं आणि मग त्याच्यावरती अधिक चांगल्या पद्धतीने बोलणं बरं होईल। केस गळण्याची वेगवेगळी कारणं सांगितली जात आहेत। डोक्यावरील केस हा महिला आणि पुरुषांच्या सौंदर्याचा महत्त्वाचा दागिना आहे। अचानक टक्कल पडू लागल्यानं परिसरातल्या गावांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं। मयूर निकम, झी 24 तास, बुलढाणा।